फक्त मार्कासाठी नको तर समस्येवर समाधान मिळण्यासाठी संशोधन करावे असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.बी. घुटे यांनी केले। सिंहगडमध्ये आयोजित कृषी विषयक प्रकल्प उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। केगाव येथील NB नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी जीवामृत ठिबक सिंचनाचा स्वयंचलित प्रकल्प विकसित केला असून या अनोख्या प्रकल्पाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.बी. घुटे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी सिंहगड महाविद्यालयात करण्यात आले। सेंद्रिय शेतीसाठी पूरक अशा जीवामृत ठिबक सिंचनाचा स्वयंचलित प्रकल्प सिंहगडमध्ये संगणकशास्त्र विभागाच्या तेजस खंडेलवाल आणि विशाल दधीच या विद्यार्थ्यांनी बनवला असून त्याचे ऑनलाईन यंत्रणेद्वारे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। आत्माचे माजी संचालक V.S. बरबडे, पोलीस निरीक्षक नाना कदम, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मुंडे, कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉक्टर शंकर नवले, शेतकरी महेश मोरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर शंकर नवले यांनी करून महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शेतीपूरक प्रकल्प करण्यास उत्तेजन दिले जात असल्याचे सांगितलं। पण सर्वात महत्त्वाचा जो रोल असतो ती विद्यार्थ्यांची स्वतःची काहीतरी आयडिया, कारण आजच्या जगामध्ये एक आयडिया असणं फार महत्त्वाचं आहे आणि ती आयडिया असेल तर मग त्याला आपण प्रत्यक्षात उतरू शकतो। तर अशी जी आयडिया आमच्या विद्यार्थ्यांना आली, त्या दोन विद्यार्थ्यांचं मी जे तुम्हाला सांगितलं की तेजस खंडेलवाल आणि विशाल दधीच या दोन विद्यार्थ्यांना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही विद्यार्थ्यांचा स्वतःचा बॅकग्राऊंड शेतीचा फारसा नाही, खरं तर व्यवसाय बॅकग्राऊंड मधून असलेली त्याची फॅमिली असताना सुद्धा अशा प्रकारचा एक चांगला काहीतरी प्रोजेक्ट आपण समाजासाठी करावा या दृष्टीने गेल्या 2 वर्षापासून, म्हणजे ते त्यावेळेस थर्ड इयरला होते, आता लास्ट इयरला आहे, पुढच्या 1 महिन्यामध्ये त्यांचं इंजिनिअरिंग संपत आहे, तर त्यावेळेस त्यांना एक संकल्पना आली की आपण असा काहीतरी प्रोजेक्ट करूया की जो समाजासाठी उपयुक्त होईल। मग थर्ड इयरला असताना अशा प्रकारचं एक प्रोजेक्टचं प्रोटोटाइप त्यांनी केलेलं होतं आणि आम्ही तुम्हाला सांगितलं तसं की आम्ही प्रत्येक प्रोजेक्टला प्रोत्साहन देत असतो। मग हे प्रोत्साहन देत असताना ज्यावेळेस थर्ड इयरला होते, मला आमच्याकडे मागच्या वर्षी आणि दरवर्षी आमच्याकडे आमचा अकॅडमिक इयर संपत असताना याही वर्षी परवा दिवशी आता 12 तारखेला आमच्याकडे आमच्या इंटरनल प्रोजेक्टची कॉम्पिटिशन आहे, आम्ही त्याला प्रयोग असताना म्हणत असतो। तर मागच्या वर्षी जी प्रयोग आमची इंटरनल प्रोजेक्टची कॉम्पिटिशन झालेली होती, त्या प्रोजेक्टच्या कॉम्पिटिशन साठी माननीय बरबडे साहेब आम्हाला योगायोगाने त्यावेळेस आम्हाला कार्यक्रमाचे त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.बी. घुटे यांनी महाविद्यालयातील प्रकल्पांचा वापर फक्त मार्क मिळवण्यासाठी अपेक्षित नसून विविध समस्यांवर समाधान शोधण्यासाठी संशोधनाला प्राधान्य द्यावं हा उद्देश असल्याचं सांगत अशा प्रकल्पाचे स्टार्टअपमध्ये रूपांतर करावे असे आवाहन केले। पुढच्या प्रोजेक्टचं होतं काय, देशभरातून अशा हजारो शिक्षकांना प्रोजेक्ट दिलेले असतात, प्रोजेक्टचा कालावधी संपला की प्रोजेक्ट सबमिट केले जातात, पुढे त्याचं काय होतं हे माहित येत नाही। परंतु अशाच प्रकारचे प्रोजेक्ट जर खरोखर समाजासाठी, शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी असे जर प्रोजेक्ट जर सर्व शिक्षकांनी संशोधकांनी केले तर मला वाटतं शेती हा जो व्यवसाय आहे की सध्या जो तोट्यात चाललेला आहे किंवा त्यामधून पुरेसं उत्पन्न निघत नाही, जेवढा खर्च घातलाय तेवढाही शेतीतून निघत नाही, बरीचशी शेती ही आपली पावसावर अवलंबून आहे आणि यामध्ये नवनवीन प्रयोग करणं आवश्यक आहे। आणि अशा प्रकारचे प्रयोग जे आहेत ते जर उच्च शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत हे तंत्रज्ञान आपण सर्व विद्यार्थी किंवा शिक्षक जे आहोत ते संशोधन करत असतो, नवनवीन तंत्रज्ञान हे निर्माण करत असतो आणि अशा प्रकारचे तंत्रज्ञान हे केवळ मार्कापुरतं किंवा डिग्री मिळवण्यापुरतं किंवा पास होण्यापुरतं एवढं मर्यादित नसून त्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष समाजाला किंवा शेतकऱ्यांना जर खरोखरच फायदा होत असेल तर ते तंत्रज्ञान किंवा ते संशोधन हे बहुमोल असं संशोधन आहे असं मला म्हणावंसं वाटतं। यावेळी पोलीस निरीक्षक नाना कदम यांनी येणारा काळ हा सेंद्रिय शेतीचा असल्याचं सांगून ही टेक्नॉलॉजी ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे असं सांगितलं। नेमकी संकल्पना काय आहे, ग्राम विकास कसा झाला पाहिजे, तर आम्ही त्यावेळेस त्या बैठकीमध्ये असं सांगितलं होतं की भारतामध्ये असलेल्या निरनिराळ्या अभियांत्रिकी संस्था, त्याच्यामध्ये IIM असेल, IIT असेल आणि वेगवेगळ्या सिंहगड विश्वविद्यालयाच्या संस्था असेल, या संस्थेचं टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मग त्या गावाचा विकास होईल। आणि त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं की अशा प्रकारचं एक मॉडेल तुम्ही उभा करा। मॉडेल उभा करा म्हटल्यानंतर एखादं गाव दत्तक घेणं आवश्यक होतं आणि गाव दत्तक घेणं म्हणजे फक्त तुमच्या समोर पोपट पवार
आणि अण्णा हजारे यांच्याशिवाय दुसरं नाव सुचत नव्हतं. पण सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने ही एक वेगळी धनुष्यबाण आम्ही उचललं. हे धनुष्य आम्ही उचललं आणि आम्ही असं ठरवलं की सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं आपण गाव दत्तक घ्यायचं, ज्याचं मार्गदर्शन विजय भटकर करतील, अनिल कापडकर करतील, असे काही संस्था करतील आणि कोंडी आणि हिरच्या. यावेळी आत्माचे माजी सहसंचालक VS बरवडे यांनीही आपले विचार मांडले. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो प्रत्येक शासनाकडचा नियोजन विभाग जो आहे तो नाविन्यपूर्ण अशा प्रकल्पासाठी कोट्यावधी रुपये दरवर्षी त्याच्यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजनामध्ये ठेवलेले असतात. तर मग या ठिकाणी विनंती आहे प्रिन्सिपल सरांना आणि कुलसचिवांना की अशी काही प्रोजेक्ट्स आपल्या ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड जी काही असतील ती प्रकल्प तुम्ही त्याची लिस्ट करा आणि नाविन्यपूर्ण जी प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन होणार आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्याकडे अशा प्रकल्पांची इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीसाठी म्हणून त्याचा निधी जो आहे तो DPDC मधनं जिल्हा नियोजनाकडे जो पैसा असतो आणि बराचसा पैसा दरवर्षी अखर्चित राहतो. हा खर्च अशा पद्धतीने आपल्याला प्रकल्प स्वरूपामध्ये सादर करून जर त्या ठिकाणी मिळत असेल तर निश्चित शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगली प्रॅक्टिकल इम्प्लिकेशनच्या दृष्टिकोनातून त्याला वाव मिळणार आहे. या प्रसंगी प्रगतिशील शेतकरी महेश मोरे यांनीही मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला कोंडी गावातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपाली देशपांडे आणि शकीब खान यांनी केलं. आभार प्रदर्शन इम्रान काझी यांनी केले.